इन बॅक टू नावून क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जवळ सामना आपण पाहतो. एका बाजूला बादशाह 11 पिंपळगार विपक्ष आरके बिल्डर्स मानकुली. दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केले आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल असेल. बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्म्स एक सांघिक कामगिरीच्या जोरावर महत्त्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करतोय. पिंपळगर की मानकुली, मानकुली की पिंपळगर. मानकुली संघाची सलामी जोडी इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. एका बाजूला दीपेश तर नॉन स्ट्रायकर आतिश माळी. तर सलामी गोलंदाज बादशाह 11 पिंपळगर संघाचा. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकातून गोलंदाज जित भोईर. फास्ट बॉल गो. पहिला चेंडू मात्र डॉट स्वरूप आपण पाहतोय. गोलंदाज जित भोईर याच्या अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाज प्रत्यक्षिक आपण पाहिला. जीत बजागे 7-12 चुकीचा दिला पहिला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग 55 असतो. तो राईट आर्म ओव्हरचा मार्क करताना गोलंदाज जित स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन दीपेश केनी. अक्रॉस द लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं दीपेश केनी याच्या माध्यमातून. धावसंख्या होते बिनबाद 1. षटक क्रमांक पहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. ऑफ बॉलिंग सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू मिडावरून डीप लॉंग ऑफला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तो त्याच दरम्यान एक 2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाजांना आणि या 2 धावेने आतिश माळी देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या होते बिनबाद 3. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज जित. पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू तो डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण झाले. आउटफील्डमधून एक धाव घेण्याची संधी झाली फलंदाजाला. एका धावेने संघा धावसंख्या बिनबाद 4. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू सुंदरसं स्वीप केलं तर ऑन साईडला स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस टोक, व्हेरी वंडरफुल. अतिशय देखणा चिकणा प्रतिम उत्कृष्ट फटका. फलंदाज दीपेश केनीच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट. धावसंख्या 6 पुढंच केली. धावसंख्या होती ती बिनबाद 10. दीपेश केनी याच्या बॅटमधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र खऱ्या अर्थाने चेंडूची फेक देखील थोडीशी चुकीची आपण पाहतोय. आउट ऑफ स्टंप. फलंदाच्या थोडासा अवका बाहेरचा चेंडू आपण पाहिला. पंच वाईटची खून करते. गमंतर धवणी संघात धावसंख्या इकडे पुढे सकते 11. बिनबाद 11. तर मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. खऱ्या अर्थाने फुलेंचा चेंडू दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये फलंदाजाला व्यवस्थित चेंडू अतल ताळानी आहे. एक धाव मात्र निश्चित प्राप्त झाली. एका धावाने संघात धावसंख्या 12. बिनबाद 12. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 12 धावा. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑफ कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. एक जमेची बाजू आहे आरके बिल्डर्स अँड मानकुली संघाची.
दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाजी तो कपिल जोशी. चला प्लीज थोडंसं वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय कपिल जोशी. पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 12 धावा. निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गोलंदाज कपिल लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोड करतो बॅट्समन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक होती. फलंदाज सफल झाला. तो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक धाव मात्र निश्चित कंप्लीट झाली. धावसंख्या 13. चेंडूला सुंदरसा स्पंच केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. कव्हर क्षेत्रामधून चेंडू सरळ सीमारच्या बाहेर जाणार. एक नेत्रदीपक चौकार. खाली क्षेत्र होतंय. इनफिल्डच्या वरून चेंडूला सुंदरसा प्रहार आपण पाहिलं आणि एका टप्प्याने मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार. फलंदाज आतिश माळी याच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकार सांगा. धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 17. यानंतर यांची मॅच लागेल ना अप्पा 11 भरोडी विपक्ष आरडी स्पोर्ट्स ओवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील प्रथम या स्पर्धेची लिगली नोंद. त्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच टॉस बॉक्समध्ये यायचं. चेंडूला सुंदरसा स्क्वेअरकटचा फटका आपण पाहतो. चेंडू कव्हरला जातोय. थोडंसं थंबल होताना क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने 1 धावे तिकडे 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. या 2 धावेने संघात धावसंख्या 19. बिनबाद 19. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गोलंदाज कपिल जोशी याच्या माध्यमातून चालू सामना 2 दिग्गज संघामध्ये. एका बाजूला बादशाह 11 पिंपळगार विपक्ष आरके बिल्डर्स मानकोली. दोन्ही संघाने एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. चेंडूचा सन्मान या ठिकाणी केला जातो. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. कपिल जोशी अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हॉफ अलीवर चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू मिडऑफवरून लॉंग ऑफला येतोय आणि 2 फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने एक समन्वय आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. धाव घेताना खऱ्या अर्थानं कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. 1 शॉट म्हणजे कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. जाऊ दे आता काही स्पंच मारत नाही आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि फलंदाज निशांत भाऊ या इकडे या. भावेश तले तुम्हाला आमंत्रित करतात. भावेश तुझं नाव सांग. तर निशांत भाऊ इकडे येत नाही तर त्याच्या भेटीला आपण जावा. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. अफलातून फटका. बरी नाईस स्टोक. बरी वंडरफुल स्टोक. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. धावसंख्या साने पुढे धावसंख्या होती ती 26.
ओव्हर क्रमांक दुसरा संपत दोन षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होते ती 25. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 12.50 ची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गोलंदाज अक्षय जोशी येतोय. मानकोली विपक्ष पिंपळघर या दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. अक्षय जोशी पहिला चेंडू डॉट स्वरूपात. एक निर्धाव चेंडूची सांगता करताना गोलंदाज अक्षय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हलक्याच पावलांचा रणप घेताना पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मारा, चेंज ऑफ पेस परिवर्तन. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं ऑन साईडला. चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव कॉलिंग दिली जाते. या एका धावेने संघात धावसंख्या होती ती 26. एक बाद 26. या ठिकाणी मात्र चेंडूला स्पंच केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, जम्पिंग स्ट्रोक. आणि चेंडू मात्र 3-4 क्षेत्रज्ञ बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा उत्तम चौकार. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू थोडासा उचली घेतलेला. फलंदाजाने चेंडूला सुंदरसा स्पंच केला, जम्पिंग स्ट्रोक. अतिशय चांगला फटका सजला फलंदाज आतिश माळी बॅटमधून चौकाराला. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 1-32. ओव्हर क्रमांक तिसरं पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय जोशी. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजलाय. चेंडू येतोय वाडिश डीप लॉंगॉनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रनिंग विधी अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. दोन फलंदाज समन्वय अतिशय उत्तम आहे. आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 32. लॉस ऑफ 1 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. संघात धावसंख्या 1 बाद 32. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय जोशी. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर हिट केली. ऑनसचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. आणि चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सेम आरशे क्लिअर करतोय नेत्र दीपक षटकार. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रिट केली. ऑनसेटचा बिग ब्लास्ट आपण पाहिला फलंदाज आतिश माळीच्या बॅटमधून. या 7 धावांनी संघात धावसंख्या 38. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. पाण्याची व्यवस्था करायची. अक्षय जोशी थोडासा मागडा ठरला. तब्बल ज्याने खर्च केला 19 धावा. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन अप्पा 11 भरोडी विपक्ष अडी ओली जॉन्टी. अप्पा 11 भरोडी विपक्ष अडी 11 ओळी या संघाचे कॅप्टन. चला आपण या प्रथम येण्या अगोदर या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन या स्पर्धेची लिगली नोंदणी, त्यानंतर टॉस. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज येतो विकास पाटील. पिंपळघर या संघातील सर्वात महत्वाचं एक आश्चर्य. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिल्या 3 ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 44. डबल 4.
विकास वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने शेवटचं अंतिम षटक चालताना गोलंदाज अतिशय खराब चेंडू हाफ टेकरपर्यंत चेंडू होता फलंदाज शफल झाला ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा अतिशय उत्तुंग षटकार खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी आखूड टप्प्याची झाली होती शॉर्ट पिच डिलिव्हरी होती फलंदाज शफल झाला ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून पाहिला आणि कमालीचा फटका आतिश माळी ऑन द फायर प्रत्येक माळी याच्या बॅटमधून हा षटकार आहे सॉरी हा चेंडू मात्र अतिशय खराब आहे पंच नो बॉलचा इशारा करतात विकास पाटील अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विकास पाटील स्ट्राइक रोटेट करतो आतिशच्या बॅटमधून देखील पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका साचतोय स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा दणदणीत षटकार ऑन द हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक साधणारा मला वाटतं या स्पर्धेतील चौथा फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मार्गूस पंचांना क्रॉस करतो रॅटनाम ओव्हरचा मारा करताना गोलंदाज विकास अतिशय खराब चेंडू आणि पुन्हा एकदा उत्तम समाचार चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क गार्डन धावसंख्या सानी पुढे सरकते तिसऱ्या पंचांची मागणी आहे चेंडूची फेक बिमर आहे का बघा सेफ आहे चेंडू पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका सलग 5 चेंडू मधून सध्या आपण आतिश माळीच्या बॅट मधून 5 षटकार एकंदरीत धावा किती वैयक्तिक आतिश माळी 51 धावा बघा किती चेंडू पेस केले 14 चेंडू मधून फास्टेस्ट 50 5 मधून 5 सावान येईल का युवराज सिंग
सहा मधून सहा येतील का? अरे यार, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहिलं. दोन कंप्लीट तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. धावसंख्या होती ती 72 आणि विजयाचं लक्ष 73. जाऊया आपण या स्पर्धेचा सर्वात उच्चांक स्कोर. जाऊया आपण टॉस बॉक्स मधून करूया. दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला अप्पा 11 बरोडी विपक्ष आरडी ओळी. मोसम पाटील फॅम टीम, विनोद पाटील फॅम टीम. अर्के बिल्डर्स मानकुली संघ प्रथम फलंदाजी करताना ज्यांच्या बॅटमधून तब्बल धावा पहिले 72 आणि विजयाचं लक्ष फार मोठे 73 धावांचं बादशाह 11 पिंपळकर संघासाठी. चला मानकुली संघाचा कॅप्टन आपण देखील आपली लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. मानकुली संघाचा कॅप्टन विनाविलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि पिंपळकर संघाचा कॅप्टन तुम्ही देखील लगेच सलामी जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक आपण पाहतोय. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना अप्पा 11 भरोडी विपक्ष आरडी ओळी. एका बाजूला मोसम पाटील फॅम टीम तर दुसऱ्या बाजूला विनोद पाटील फॅम टीम. चला मानकुली संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो तेव्हा विनंती असेल पिंपळकर संघाच्या संघाला आपण देखील आपली सलामी जुळली लगेच मैदानामध्ये पाठवा. आपण इकडे लक्ष द्या मॅच.
अँड बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केलेला आहे आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे. तर बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या महत्त्वाच्या सामन्यामधून आपला विजय संपादित करतोय. एका बाजूला पिंपलघर तर दुसऱ्या बाजूला मानकोली. मानकोली की पिंपलघर, पिंपलघर की मानकोली. मात्र प्रथम फलंदाजी करताना मानकोली संघाने तब्बल धावा केल्या 72 आणि विजयाचं फार मोठं लक्ष आहे 73 धावांचं. 24 चेंडू 73 धावा असं समीकरण. उराशी बाळगताना सलामी जोडी पिंपलघर संघाची. राहुल आणि विद्देश ही सलामी जोडी पिंपलघर संघाची. आणि पहिला चेंडू पेस करताना मोठा फटका. चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. जागते रहो का आदेश देताना खऱ्या अर्थानं विशाल लक्ष जरी असले तर मात्र विशाल लक्षाचा पाठला करताना पहिल्याच चेंडूवर घणागतीचा प्रहार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. मोठं लक्ष आणि पहिलाच मोठा फटका. फलंदाज राहुल याच्या बॅटमधून येतोय नेत्रदीपक षटकार. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. ऑन सेटचा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज राहुल. खऱ्या हाताने चेंडूची उंची जास्त आणि लांबी कमी. क्षणिक असं वाटलं की चेंडू सीमाच्या बाहेर जातो की काय. नेक्स्ट फलंदाज अक्षय जोशी येतोय. बघा अक्षय याच्याकडे देखील चांगली बॅटिंग. अक्षय जोशी. फलंदाज शप्पल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक मधल्या एसटीवरचा चेंडू आणि एसट्यांना भेदून जाणारा चेंडू आपण पाहिला. फलंदाज आल्या पावली माघारी जातोय अक्षय जोशी. नेक्स्ट बॅट्समन प्रथम येतोय. खऱ्या अर्थानं फलंदाज थोड्या एसट्या दाखवल्या आणि त्या गोलंदाजांना वाकवल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेक्स्ट बॅट्समन प्रथम पाटील. प्रथमेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश केनी. या स्पर्धेचा आपण जर अपडेट पाहिलं तर एकमेव विकेट चॅटिंग साधणारा गोलंदाज. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतील. मात्र ह्याच दरम्यान एक दोनदा पकडण्याची संधी प्राप्त झाली. धावसंख्या 2 पुढे सकते ती 2 बाद 8. भरोडी संघाचा कॅप्टन या वरमोलेला भेटा या. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाजबंदी घेण्याचा प्रयत्न. कदाचित चेंडू येण्याच्या अगोदर बॅट फिरवली गेली त्या अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक.
ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय प्रतिम उत्कृष्ट षटकातला कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्यानंतर गोलंदाज स्वतःला कमबॅक केलं. अतिशय महत्त्वाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. धावा ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 8 आणि 2 महत्त्वाचे मोरे टिपले. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं. आरके बिल्डर्स मानकुली संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात गोलंदाज सीनू माली. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकातला गोलंदाज सीनू माली. 72 धावांचं विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठलाग करताना षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफूट आपण संघ पाहिला. बादशाह 11 पिंपळघर फक्त धावा 8 आणि 2 महत्त्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आता मात्र खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. खऱ्या हाताने चेंडूची फेक थोडीशी आखूड टप्प्याची झाली होती. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. हाफ टेकर पद्धतीचा चेंडूचा फलंदाज शपथ झाला. ऑनसेटचा बिग प्लस त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार. फलंदाज विद्युत जोशीच्या बॅटमधून आणि खऱ्या हाताने सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असलं याच फटक्यांची नितांत गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑन साईडला फ्लिक केलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. धावसंख्येकडे पुढे सरकते. 15. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्याची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट, टोकम ठाक चेंडू फुटस्थावर मारा. कारण की विजयासाठी फार मोठं लक्ष 72 धावांचं आणि या धावा ही लिहिल्या पार करायच्या असेल तर निश्चितच मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 19. 72 धावांचं विशाल लक्ष आणि या विशाल लक्षाचा पाठलाग करताना बादशाह 11 पिंपळघर संघाची इन ॲक्शनमध्ये जोडी आपण पाहतो. एका बाजूला विद्येश जोशी आणि प्रथमेश पाटील. पुन्हा एक 2 साईडचा फटका साधला. कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. सामन्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो कमबॅक व्हायचा असेल तर एक दुःख से कुछ काम चलने वाला नहीं. आपण टोकम ठाक दे दनादन करावं लागेल. बुम बुम. लेग म्हणजे थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात फक्त चेंडू थोडासा स्वीप झालाय. स्कोर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सकते 21-21. षटक क्रमांक दुसरा संपत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 21. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये तब्बल 52 धावांची गरज. मिशन इज थोडासा इम्पॉसिबल आहे. मात्र बघा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो कोणाला. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण पाहतोय ट्रिपल-एस गवदी चषक 2024चं भव्य आणि दिव्य संयोजन. काही प्रेक्षक देखील या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत. प्रेक्षकांमध्ये खास करून तालुका क्रिकेटमधले सर्वात बिग हिटर दीपेश माळी आणि प्रल्हाद माळी. प्रल्हाद माळी यांचे सुपुत्र यशपाल माळी यांनी देखील या स्पर्धेसाठी आम्हाला ऑल द बेस्ट केले. धन्यवाद.
तालुका क्रिकेटचे बहुत ही फोकस केलेले निशांजी पाटील यांनी देखील मला वाटतं मानकुली संघाला ऑल द बेस्ट केलेलं. मला वाटतं मानकुली गावचे जावं आहेत का राजन? चुकीची माहिती देऊ नका मग पर्यंत. जावं आहे का? ओके. जावं यांनी स्पेशल शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं क्रिकेटच्या बिग इव्हेंट म्हणून मनापासून स्वागत करतो. आपण पाहतोय क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन आपण पाहतोय. ऑन साइडचा फटका सजलाय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 27. आता मात्र पिंपळकर संघाच्या माध्यमातून मला वाटतं फक्त जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय चांगला चेंडू. बघूया एक्झॅक्ट चेंडू देखील कुठं ब्रश झालंय. बॅट करत आहे नाही ते एकाच गुंटा वारला असता. एकच धाव. या एका धाव्याने संघात धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा गोलंदाज सागर माळी. आता मात्र चेंडूवर समोरून खेळण्याचा प्रयत्न. सार्थक माली याला अजेल सार्थक करता आला नाहीये. प्रयत्न निश्चित चांगला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण निश्चितपणे झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उत्तम दर्जाचा झाला. मात्र झेल सोडतो जीवदान मिळत आहे. धावचित बाद होतोय. फलंदाज विद्येश जोशी. नेक्स्ट बॅट्समन न्यू बाटल. पुन्हा एकदा ऑन साइडचा फटका सजलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. स्ट्राईक आपल्याकडे रोटेट करताना फलंदाज मालकुली संघासाठी स्पेशल शुभेच्छा आहेत. यशपाल माळी तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी आणि त्याचबरोबर दीपेश माळी यांच्याकडे स्पेशल शुभेच्छा आहेत मानकुली संघाला. सध्या मानकुली संघ देखील एक उत्तम कामगिरी मैदानामधून करतो. विजया दिशेने वाटचाल करतोय. धन्यवाद यशपाल माळी आणि धन्यवाद दीपेश माळी. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू मारतोय. व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू जो शॉट मिडविकेटला एक धाव घेण्याची संधी. या एका धावेने फक्त आणि फक्त आपण पराभवाचं अंतर कमी करू शकता. विजयाला गवस निघालता येणार नाहीये. तर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. मात्र आता मला वाटतं कुठेतरी वेळ पण निघून गेलेली आहे. शेवटचा अंतिम ओव्हर बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरमधून बघूया आमचे गुणलेखक काय सांगा किती बाकी आहेत. 42 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आता बादशाही पिंपळकर संघाचा पराभव थोडासा अटल झालेला आहे. ही काळ्या दगडावरची रेख झालेली आहे. कारण की क्रिकेटच्या पुस्तकामध्ये 6 चेंडूमध्ये 42 धावा नाही आहेत. मयुरेश भरोडी संघाचा कॅप्टन. भरोडी संघाचा कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा प्लीज. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. यस फलंदाज बाद. जवळ बाजार.
नेक्स्ट बॅट्समन यज्ञेश जोशी येतोय. भटजींचं गाव आहे काय सगळं जोशी. यज्ञेश नेक्स्ट न्यू बॅट्समन न्यू बॅटर यज्ञेश जोशी येतोय. पहिला चेंडू पेस करतो ऑनसाइडचा फटका सजले. यज्ञेशाच्या बॅटमधून येते एक धाव. एक धावेने स्वतःचा कण ओपन करतो संघ. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 32. 50 बाकी अजूनही विजयापासून तब्बल 41 धावा दूर आहे. सुरेख सुंदर अप्रतिम चेंडूची फेक झाली आहे. एक धाव कंप्लीट. या एका धावेने फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर आपण कमी करू शकता. फॉर्मॅलिटी पूर्ण करा. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. फलंदाजाला चेंडू व्यवस्थित मारता आला नाहीये किंवा टाइम साधता आलं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज. जवळ या स्पर्धेमधून पिंपळ संघ बाहेर आहे आणि मानकुली संघ विजेच्या उंबाट्यावर आहे. बघा भरोडी संघाचा कॅप्टन पुन्हा एकदा सूचना केली जाते. आपण या भरोडी संघाचा कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे. हा सामना संपण्याच्या अगोदर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. चेंडू थोडासा स्पंज केला. ऑन दी ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. चौकार येतोय आणि चौकारानं खऱ्या अर्थानं कुठेतरी पराभवाचं थोडंसं अंतर कमी केलं जातं. पराभव वाटेल हे देखील जाणून संघाचे काही खेळाडू परतीच्या मार्गावर दादा कला उगा टाइमपास थोर त्याला पण संधी भेटली शिकून जाऊ दे. पहिली मॅच पहिली बॉलिंग उलटी उपट. या चौकारानं फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर कमी झालं. अडलक बादशाह 11 पिंपलकर अँड गुड लक आरके बिल्डर्स मानकुली. चेंडूची पेक करा प्लीज. सामन्यातील सामनावीचा पुरस्कार मानकरी नो डाऊट. ज्याच्या बॅटमधून आपण खूप साऱ्या धावा पाहिल्या. चौकार षटकांची ड्रील आपण पाहिली. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वन मॅन आर्मी आतिश ना.